कुछ एडवेंचरस हो जाए भाई। गाइस ये देखो ऐसी जिप लाइन है। 2 जण पाण्यात वाहून गेले। चला चला। हो रिस्की तो है भाई, रिस्क। फाइनली कालू वाटरफॉल। नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका इस व्लॉग में। तो दोस्तों आज का व्लॉग काफ़ी एडवेंचरस होने वाला है क्योंकि आज हम जा रहे हैं कालू वाटरफॉल। गाइस आता आम्ही ते जरा हवा चेक करायला थांबलो। थोडासा दूरचा पल्ला आणि गाडीचे टायर जरा मला बरोबर वाटत नव्हतं। गाइस ये नवीन गाड़ी, याचे नंबर प्लेट पण नहीं आले अजून और इसको लेकर जा रहे हैं हम। ये पायलट है इसका। गाइस वैसे हम 3 लोग हैं पर 2 गाड़ियाँ लेकर जा रहे हैं क्योंकि एक गाड़ी पर 3 लोग बैठना सेफ नहीं रहता, इसलिए 2 गाड़ियाँ लेकर जा रहे हैं। तो चले अभी, लेट्स गो। गाइस आज मंगलवार है और मंगलवार को इसलिए जा रहे हैं क्योंकि वहाँ पर थोड़ी सी भीड़ कम हो गई। संडे सैटरडे वीकेंड पे वहाँ पर बहुत भीड़ रहती है, मतलब पैर रखने के लिए जगह नहीं होती। और काफ़ी दिन से वाटरफॉल बंद भी था तो इसलिए अभी लोग बहुत आते हैं और अभी अभी चालू है। और वो रास्ता भी बंद था मालशेज घाट वाला क्योंकि वहाँ पर थोड़ा सा वो रास्ता। गाइस हम 3 दोस्त जा रहे हैं और तीनों को वाटरफॉल के बारे में कुछ भी मालूम नहीं है। मेरा तो फर्स्ट टाइम है, सबका ही फर्स्ट टाइम है। चलो भाई अभी थोड़ा सा कैमरा बंद करते हैं क्योंकि बहुत देर से इसी रास्ते पे चल रहे हैं आणि खूप लेट निघालो, त्याच्यामुळे जरा लवकर पोचायला लागेल। थोडासा कॅमेरा बंद करतो आणि जरासा गाडी या स्पीडने ठीक आहे। या स्पीडने गेलो तर आपण उन्हाळी पोचतो। चला दोस्तों लेट्स गो। इसका रेनकोट सही है। गाइस आता आम्ही ते देरीजवळ थांबलोय आणि इथं पावसाला सुरुवात झाली होती थोडीशी, पण आता पाऊस शांत झाला बघ। रेनकोट बाहेर काढला आणि पाऊस बंद झाला आणि इथून हे बघा गोरखगढ़ दिसतोय। चला गाइस अभी इस स्पॉट पर रुके हम और जब भी हम इस रास्ते से जाते हैं तो इस स्पॉट पर मैंडेटरी है भाई, रुकना ही पड़ता है क्योंकि यहाँ से जो व्यू मिलता है भाई एकदम अप्रतिम व्यू है। गाइस हमें एक चेतावनी मिली अभी कि वाटरफॉल बंद है, मतलब एक न्यूज़ आई है उसमें दिखा रहा है कि वाटरफॉल आज बंद है, फिर भी हम निकल चुके हैं। न्यूज़ कधीची 9 तारखेची ना ती काय रे? काल गेली होती का माणसं? गाईज जाऊन बघूया। जरी धबधबा बंद असला तरी आम्ही जाऊ माळशेज घाटला। माळशेज घाट तिथून जवळच है, नसला तर माळशेज घाटला जाऊ ना। दोस्तों अभी इधर धसई में रुके थे वड़ा पाव खाने के लिए, तो इधर वड़ा पाव खा लिया, मस्त वड़ा पाव था। आता आपल्या इथून सरळ जायचा आणि जरा जोडीला गाडी चालव। गाईज माळशेज घाटाचा रस्ता अजून पण बंदच आहे, त्याच्यामुळे इथे ते पर्यायी रस्त्यांची नावं दिली आहेत, कुठून कुठून रस्ता आहे। आपल्याला माळशेज घाटात जायचं नाही आहे, जरी गेलो तरी तिथे बाईक जाऊ शकते आय थिंक। गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि इथून आता आम्ही एंट्री केली आहे आतमध्ये आणि हा नजारा बघा तुम्ही। आज वॉटरफॉल चालू आहे ना गाईज? चालू आहे आज चालू आहे वॉटरफॉल। गाईजून थोडासा पुढे गेलं की माळशेज घाट। किती किलोमीटर आहे माळशेज गाडीतून? या हायवेनेसून सरळ गेलं की माळशेज। गाईज काय नजारे त्या गावातले, कोणता गाव आहे काय माहिती नाही पण बहुत अच्छा आहे, बहुत अच्छा आहे। इथून अजून किती आतमध्ये जायचं काही माहिती नाही। तिथे बोर्ड लावला होता की कालू वॉटरफॉल ट्रेकिंग पॉईंट। हां ट्रेकिंग पॉईंटची पण इकडून तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही आले आणि गुगल मॅपवर टाकलं कालू वॉटरफॉल तर तुम्हाला तो वरती सोडेल, धबधब्याच्या वरच्या साईडला। आणि जर तुम्ही ट्रेकिंग पॉईंट टाकला तर तुम्हाला तो इथे सोडेल या रस्त्याने, तुम्हाला ट्रेक करून धबधब्याच्या खाली जाता येईल। जर तुम्ही कालू वॉटरफॉल डायरेक्ट टाकलं तर तुम्हाला वरती जायला लागेल, म्हणजे घाटाच्या वरती, म्हणजे घाटातून जायला लागेल माळशेज घाटात। तिकडून एवढा खास व्यू नाही, इथून चालून व्यू आहे, तो धबधबा पडतो, असे 3-4 हे दिसतात। चलो दिखातो मी अभी। काही आता मी इथे पोहोचलो आहे गावाच्या इथे आणि इथे पार्किंग आहे गाड्यांची। इथून आपलं पूर्ण ट्रेकिंग करून जायला लागणार आहे। 3.5 किलोमीटरचा ट्रेक असा हे दुकानवाले बोलतात इथले।
आणि आपण गाडी इथे आता पार्क केली आहे. तर गाईज आम्ही आता इथून ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि इथून 3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. गाईज मी इथे एक गोष्ट नोटीस केली, इथे जवळपासचे लोक फिरायला जास्त येत नाहीत. मी गाड्यांची पासिंग बघितली त्यांच्या तमिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात जास्त त्याच गाड्या दिसल्यात. म्हणजे महाराष्ट्रातले लोक म्हणजे फार कमी आहे तिथे. गाईज इथं लोक गाड्या पण घेऊन जातात. आम्ही तिकडे 1 किलोमीटर लांब गाडी लावली, म्हणजे स्टार्टिंगला जिथे पार्किंग होती ना तिथेच लावली, पहिलीच पार्किंग. तिथून किती आतमध्ये येते भाई, आपल्या गाडी घेऊन यायला पाहिजे होती. गाईज गलती करते उधर गाडी रखके, इथं 4 व्हीलर घेऊन यायला लागली लोक. गाईज पाऊस कमी होता त्याच्यामुळे आम्ही आलो. आम्हाला वाटलं पाऊस कमी असेल. हे तिथे एक वॉटर क्रॉसिंग आहे कुठेतरी, तिथे पूर्ण जीप लाईन करून द्यायला लागतं वाटतं पाऊस जास्त असला तर. बघू आपण पुढे गेलो समजायचं आपल्याला. आणि इथे एक हे पण झालं आहे, ॲक्सिडेंट झाला होता, 2 जण पाण्यात वाहून गेले. गाईज जर तुम्ही पण काळू वॉटरफॉलला किंवा माळशेज घाटच्या रस्त्याला येत असाल तर हेल्मेट घालून या आणि लायसन तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. कारण येता येता आमच्यासोबत जरा मेरे साथ 500 का लग गया ऑनलाईन. मला माहीत नव्हतं त्यांनी हे केलं आहे काय. ते थांबलो होतो मी, ते आले बोलतात हेल्मेट आहे का, मी बोललो नाही आहे. लायसन आहे का, तर नाही आहे. ते बोलले पण नाही का चलान फिलान काय, डायरेक्ट फोटो काढला. डायरेक्ट मला मेसेज आला तेव्हा बघितलं, अरे भाई साहब 500 का बैठ गया. तर तुम्ही त्या गोष्टीची काळजी आणि हेल्मेट कंपल्सरी पाहिजेच, म्हणजे पोलिसांपासून वाचण्यासाठी नाही तर सेफ्टीसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी पण हेल्मेट पाहिजे. कारण रस्ता खूपच हा चालतो, गाड्या खूप असतात इथे, ट्रक वगैरे जास्त असतात. गाईज अशीच एक वॉटर क्रॉसिंग पण आहे पुढे, मला वाटतं 2 वॉटर क्रॉसिंग आहे इथे. गाईज हे लोक स्पेशली केरळाशी काळू वॉटरफॉल फिरायला आलेत. गाईज या लोकांना आम्ही विचारलं कुठून आले, ते बोलतात आम्ही केरळाशी आलो आहे. स्पेशली ते आलेत, ते बोलतात स्पेशली फेमस आहे, बोलतात काळू वॉटरफॉल फेमस आहे त्याच्यामुळे ते फिरायला आलं. नाईस. गाईज गाडी बघा, TN पासिंग कोणती आहे तुला माहिती आहे का? ते नको, ते काय बघूच नको, राहू दे. गाईज वॉटर क्रॉसिंग आहे इथे, बहाव काफी शांत आहे, स्लोली. गाईज एवढा बहाव नाही आहे, म्हणजे स्लो कमी आहे. तिथे दगड आहे ना पुढे, त्याच्यावर पाणी पडतं त्याच्यामुळे स्लो झालं इथे. मला वाटतं याच्यानंतर अजून एक वॉटर क्रॉसिंग आहे, तिला वाटतं झिप लाईन करून जायला लागतं. जर पाणी जास्त असलं तर झिप लाईन करून जायला लागतं. हे देखो इधर कैसा आहे, पत्थर पे. हां, सुभेदारला जेव्हा आम्ही गेलो होतो ती तुम्ही ऑफ रोडिंग बघितली असेल, गाडीचा पूर्ण खच्चीकरण झाला होता. इधर वैसा कुछ नाही आहे, इथं रस्ता आहे पण इथं चालायला जास्त लागते. सुभेदारला चालायला कमी लागतं कारण गाडी. अभी इधर से का ब्रो, इथे बंद केलं म्हणजे इकडेच ना भाऊ, चल की. काल काय काल कालू अरे कालू आहे काय अरे तुम्हाला गाईज इथे दाखवलं त्यांनी, बाण दाखवलंय, बाण करवंद ब्रो, करवंद. गाईज आता आम्ही एवढ्या वेळापासून चालतोय पण आम्हाला चालताना काही थकवा वगैरे काही जाणवत नाही, काहीच नाही. कारण आम्ही येताना थोडंसं फ्रेश होऊन आलो होतो. जर कोणी तुम्ही एवढ्या चालण्याला जर कोणी मरगळलेला माणूस आणला त्याचे 100% लागतील. गाईज एवढा वेळ जंगलात फिरतो, अजून माकड दिसला नाही कुठे. इकडे माकडं नाहीत वाटतं. गाईज ये देखो ऐसी झिप लाईन आहे. गाईज इथून असं यायला लागत होतं, पाणी खूप प्रेशर नाही तसं बघायला गेलं पण खोल येते त्याच्यामुळे जाऊ नये, त्याच्यामुळे हम इधर से नाही जा रहा, अभी दुसरा रस्ता ढूंढते. चलो गाईज लोक एकदम परफेक्ट आले, पडणार नाही म्हणजे सुटला तरी कोण पकडून ठेवतील. गाईजांनी इकडून एक रस्ता शोधून काढला, केरळम लोकांच्या सोबत चाललो आहे मला. इथून एक क्रॉस करायला लागेल, त्याच्यानंतर अजून एक पुढे एक तिकडे पण ते पण क्रॉस करायला लागेल. तिथून जीप लाईनला जाण्यात काय अर्थ नाही, एवढाच रस्ता आहे, तिथून जाऊ शकतो आपण. चला दुसरं काहीतरी ॲडव्हेंचरस, कुछ ॲडव्हेंचरस हो जाय बाई. काय सरळ जाऊन काय मजा आहे. इथं दगडांचा रस्ता आहे. गाईज असा रस्ता शोधत वर पोचू वाटतं. तिथून मला दगड दिसतात, तिथे जाऊ शकतो. गाईज फक्त एकच क्रॉस नाही करायची, अजून याच्या पुढे पण एक नदी आहे, वो भी क्रॉस करणी. म्हणजे 2 ओळ आहेत, हा इथून एक ओळाला आणि तिकडून एक आलं. चलो देखते. गाईज इथून जर रस्ता आम्ही क्रॉस केला तर पुढे जंगलातून कुठून आहे ते पण माहीत नाही. परत तिकडे जायला लागेल, परत इथून इकडे जायला लागेल, परत इथून तिकडे जायला लागेल. हे सगळे केरळवाले भाई आहेत. गाईज हे बघा इथे चक्रीवादळ आले, चक्रीवादळ. हे आस्ते पुढे जायला लागले आता, इथून रस्ता क्रॉस होत नाही वाटतं. गाईज भावाने हे शोधून आणलं झाड बघायला, रस्ता किती खोल आहे. चला
चल चेतन. गेलो असतो. हाँ गेलो असतो तिकडे पण. बोले गाड़ी थे. ओ रिस्की तो है भाई, रिस्की. अभी मैं घुसा तब मेरे को पता चला भाई रिस्की है. बाबा प्रेशर नाही पण दगड कसला खा हे पण गाई इथं खूप दगड आहेत खाली. कुठे दगड आहे किती मोठा काही समजत नाही. बघा इथं. चलो ये भाई अच्छे भाई, अच्छे ये निकल रहे भाई. थांब ना तू केतन पुढे जास्त जाऊ नको, मला घेऊन जा भाई. काय इथं दगडलं आहे मोठा. ओ भाई साहब गाई जाम थंड पाणी. नाही वाहून नाही जाऊ शकत इथून. जरी वाहून गेलो ना तरी इथपर्यंत इथं दगड आहेत. तू वाहून नाही आणायचं. थँक्यू भाई. ओके 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 ओके. आराम से भाई, आराम से. चलो चलो आगे भाई. रिटर्न येताना वाढला तर पाणी. गाई त्याच्यानंतर अजून एक वॉटर क्रॉसिंग आहे. ही पहिली होती. मला समजत नाही जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा कोण जात असेल तेव्हा इथून यायलाच भेटत नसेल. आंबे जा रे भाई रिस्क लेकर. काय सांगते तिकडे गेल्यावर जास्त पाऊस पडला तर परत इथून रिटर्न येतं ना. हां रॅपलिंग करून येऊ शकतो ना. मी तर बघतो रॅपलिंगचा बेस्ट पर्याय. ज्याला असं घाबरत असेल कोण तर रॅपलिंग बेस्ट आहे. कमजोर दिलवालो के लिए रॅपलिंग बेस्ट आहे भाई. हे बघा रस्ता शोधला बघा इकडून पण आता यांनी. हे बघा रॅपलिंग तिथे आहे. तिथून इकडे किती लांब आलो आम्ही चालत चालत. गाईज माकडे इथे वरती माकडे आहेत. वानर्स आहे ना काही ते गाईज आहे बघा. फुल ते आपल्या इथे गौरी पूजनाला वापरतात. हे बघा जाम फुलं आहे तिथे. मला वाटतं सगळ्या झाडांना हीच फुलं येत असते बघा. इथं रस्ता बनवलेला आहे पण ते इथून गेला असेल पहिले. हो 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 गाईज मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो खूप ॲडव्हेंचरस ब्लॉग होणार आहे. आणि ॲडव्हेंचर चालू आहे. हो भाई साहब आता इथून एक रिस्क आहे थोडीशी क्रॉस करायला. ये दूसरी क्रॉसिंग. इसके बाद कालू वाटरफॉल फाइनली. सोबतीने चला रे पोरांनो. गाइस ये लोग थोड़ा 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 करके भाई बहुत आगे जा रहे हैं. जर तिकडून गेलो असतो रॅपलिंग करून तर ते बघा ते गेलं तिकडून डायरेक्ट सरळ गेलो असतो वर. अभी हमको आसान काम करना ही नहीं ना. पूर्ण स्लिपरी एरिया झालेला आहे. इथून सरकला की डायरेक्ट खाली. थोडासा आराम से तशी माझी चप्पल सटकत नाही ती गोष्ट चांगली आहे. नंतर राजाला बाबूलांना असं स्लिप लॉक घालणार असेल. आतिश फक्त कॅमेरा पकड. पकड पकड स्लो 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 कॅमेरा पकड. भाई थँक्यू. गाईज हा भाऊ आहे सोबत. केरळाशी आलाय रोनाल्डो 7. गाईज यहाँ पर देखो भाई साहब एकदम खच्ची कर नाही इथे. अरे तो तिथे मागतो असं करू. मी चुकून सांगत नाही लोक जातात इथे रॅपलिंग करून. मी तर बोलतो रस्त्याने येऊच नाही कोणीच येऊ नये. जाम कठीण पाहिजे. हा ना बघा कुठून आलो आहे मी आता. इथे पूर्ण स्लिपरी पाहिजे आणि वर पकडायला आहे बघा. काय बघा खतरनाक. आणि इथून पडला तर थेट पाण्यात. आता इथून पण स्लिपरी आहे थोडंसं. अभी यहाँ से जाएंगे भाई. भाई काय केरला वाले भेटलेत भाई. बहुत अच्छे लोग है भाई, बहुत अच्छे लोग है. गाईज वॉटर क्रॉसिंग आली परत आपली. थांबलेत ते आमच्यापर्यंत. चलो 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 गाईज वॉटरफॉल बघा कसला प्रेशरला आहे. कसला स्पीडने पडतो बघा इथे.
आहे प्रेशर आहे पण हात पकडला ना त्याच्यामुळे सुटणार नाही हात. एकट्याने येऊ शकतो. एकटा नाही सुटला तर मग आतिशला पण घेऊन शकतो. ओ इथं डीप आहे थोडासा डीप आहे इथे. लागला आतमधल्या चड्डीला पाणी लागला अरे. तू आपली कशी आला भाई? ओके भाई ओके ओके. हात पकडून चालू ना की कोणीच वाहून जाऊ शकत नाही. एकटे दोघे जण गेले ना 100% जाणार. तेरा होने लगा हो फायनली गाईज रिव्हर क्रॉस केलेली आहे सक्सेसफुली. ये देखो पोच गया हम उस साईड. गाईज रॅपलिंग करून आलो असतो तर जेव्हा इथे पोचलो असतो. कधीच पोचलो असतो तिथून आलो असतो ना रॅपलिंग करून. आता आम्ही इथून आलो. इथे बघा कशी चढ आहे पुरा ऐसा आहे 85 डिग्री. ओ ए जिंदगी गाईज इथे एक ड्रोन उडवतोय. म्हणजे बरेच आहेत ड्रोनवाले पण ते आपले व्हिडिओ काढून देतात रीलसाठी. तर एकदम खच्ची कर ना भाई काय व्हिडिओ येते ती. त्याने आम्हाला व्हिडिओ दाखवली एक मस्त व्हिडिओ होती. चलो हाते बघ देखते भाई. काय बोलतोस? एकदम परफेक्ट. हां 500 रुपये घेतो पण आम्ही कमी करून काहीतरी करू त्याला. कमी करून काढायला लागेल व्हिडिओ काढायला लागेल. मस्त व्हिडिओ बनवतोय. आतिश माझ्या मनात आहे व्हिडिओ करायचा आहे ती. लय भारी व्हिडिओ होती काय क्लास व्हिडिओ होती. म्हणजे असं पाठीमागे ड्रोन उडतोय आपण काहीतरी असं केलं सरळ सीधा मागून असं वर. गाईज त्याच्या नावात ते आमचे केरलावाले गेले पुढे. बाबा आतिश काय चढलोय बाई. तिथे काही धरलं बिण्याचा चढलो डायरेक्ट. दोस्ती आहे दोस्ती. कुठलं पण हात देतात असा कधी होईल का? अरे माणसाचा मला काय कसं वाढलंय तिने बघितलं नाही. कोणीतरी डावा असतो कोणतरी उजवा असतो. ते भाई हां हां गाईज काय चढाई पूर्ण हे फुटला. खूपच 90 डिग्री अँगल आहे आता डायरेक्ट. जाम दम लागतोय. दगड आहे पाय पाय ठेवायला दगड आहे तिथे पण उंच जाम. इथे जेव्हा पाणीत असेल ना तेव्हा चढताना अखेर होत असेल मेन. बसू शकतो इथं आता पण बसू शकतो. गाईज ये तो बहुत रिस्की निकला. झाडाचा असं निघलंय म्हणून काहीतरी आहे सहारा. झाडाने वाचवलं नाही तर इथून नाही चढू शकत. हाँ भाई बहुत अभी कमज़ोर हो गई पूरी बॉडी. जाम दम लागला. खोट्या पकड गाईज. चक्कर नाही आली मला. जरा आपलं पोटलंय ना. पाणी आलं पाहिजे पाणी. मी झोपणार आता वर जाऊन मस्त. पकड पकड मला जाऊ दे वरती. गाईज मी झोपणार आता वर जाऊन. गाईज आता इथे थांबलो आहे सगळ्यांनी रेस्ट घेतला आहे. ऊर फुटला ऊर डायरेक्ट. तुझा काय आला? माशी तोंडात गेली. इथून काहीतरी व्ह्यू दिसत असेल. मी इथे पुरी हालत टाईट वगैरे. थोडासा रेस्ट त्याच्यानंतर परत वर. हा थोडासाच राहिला असेल जास्त नसेल राहिला. गाईज आम्ही लोक वर चाललो होतो वर वर इथून वरच चाललो होतो. नंतर समजलं मेन पॉईंट जो आहे तो आपला खाली इथे. आणि ते धुकं एवढं तर काय दिसत नाही पुढचं. जाम फॉग आहे. ते बघा खाली लोक गेलेत बघा इथे. हे बघा हे बघा हे बघा. आम्ही वर चाललो होतो आम्हाला वाटलं वर असेल ते. गाईज आम्ही पूर्ण यांच्यासोबत आले केरलावाले बाई. गाईज खूप वेळ बसलो आता इथे. आता आम्ही चाललो आहोत खाली. ते पण निघले. भाव जाता आहे भाई. हे वाहून जाशील स्लो आहे खालून. गाइस फाइनली कालू वाटरफॉल देखो मेरे पीछे. आस्ते आस्ते इथून इथून पाण्यातून
गाईज पावसाला सुरुवात झाली आता. काय ना काल वॉटरफॉल परत नाही आता शेवटची. काय नजारा आहे बघा ना इथून. तरी वर धुकं आहे त्याच्यामुळे वरचा काही दिसत नाही बघा. तो सब क्या दिख रहा है, क्या नज़ारा है. ये देखो और ये पूरी ऐसी नदी आहे. वरती तिथे अजून एक आहे तिसरा फ्लोअर पण आहे पण तो दिसत नाही धुका आहे तिथे त्याच्यामुळे. दोस्तों वॉटरफॉल के नीचे गाईज निघालो आता आम्ही घरी जायला. आहे काय जाम गर्दी इथे. फोटो वगैरे मस्त काढले अँड मोमेंट आहे भाई, मोमेंट आहे. तर गाईज वॉटरफॉल वगैरे मस्त फिरून आता आम्ही निघालो घरी. आणि आता वाजले आहेत 6 वाजले असतील ना, 6:30 वाजले. खूप वेळ झाला. आणि जाताना जेवढा थ्रिलर होता त्याच्यापेक्षा थ्रिलर येताना होता. कारण ते आमचे केरलावाले भाई जे होते ते आमच्या आधी गेले होते आणि आता आमच्या सोबत कोणीच नव्हतं. आम्ही तिघे त्याच रस्त्याने चालू होतो जिथून आम्ही सकाळी गेलो होतो. तिथून नंतर विचार केला तिथून जाऊन का फायदा नाही, रिस्की होता खूप. त्याच्यामुळे आम्ही नंतर आम्हाला दुसरे भाई भेटले होते. सगळ्यांनी मदत केली. माणूस की जिवंत आहे. चहा वगैरे घेतला आता एंड अभी हम जा रहे हैं. अभी यहाँ पर रुके थे. ये देखो यहाँ से कल्याण आहे 78 किलोमीटर. गाईज या ॲडव्हेंचरस भरलेल्या ब्लॉगला आपण आता इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा दोस्तांनो. चलो बाय बाय.